नमस्कार मित्रांनो, आज मी एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. तो म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट. सकारात्मक विचार म्हणजे अंधळा आशावाद नाही, तर जगण्याची ताकद आहे. लोकांना वाटतं सकारात्मक विचार म्हणजे नेहमी हसत राहणं, कधीच दुःखी न होणं, कधीच हार न मानणं. पण खरं पॉझिटिव्ह माइंडसेट म्हणजे रडल्यानंतरही पुन्हा उभं राहण्याची हिंमत, अपयशानंतरही स्वतःवर विश्वास ठेवण्याची ताकद आणि अंधारातही प्रकाश शोधण्याची सवय. मित्रांनो, आयुष्यात प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष येतो. कोणाचं नातं तुटतं, कोणाची स्वप्न तुटतात, कोणाचा विश्वास तुटतो, कोणी आर्थिक संकटात असतो, तर कोणी मानसिक थकव्यांशी झुंज देत असतो. पण या सगळ्यात फरक पडतो तो एका गोष्टीने, तुमच्या विचारांनी. कारण परिस्थितीपेक्षा तुमची मानसिकता मोठी असते. जर मन म्हणालं मी संपलो, तर सगळं संपल्यासारखं वाटतं. पण जर मन म्हणालं ही फक्त सुरुवात आहे, तर हरलेली लढाईही जिंकता येते. लक्षात ठेवा, सकारात्मक विचार म्हणजे समस्या नाहीत असं मानणं नाही, तर प्रत्येक समस्येतून मार्ग शोधणं आहे. जगात 2 प्रकारचे लोक असतात. पहिला, जो प्रत्येक अडचणीत कारण शोधतो. दुसरा, जो प्रत्येक अडचणीत संधी शोधतो. यश नेहमी दुसऱ्या माणसाच्या पायाशी येतं. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात जे घडतं त्यावर नेहमी तुमचं नियंत्रण नसतं, पण त्यावर तुम्ही कसा विचार करता हे पूर्णपणे तुमच्या हातात असतं. जर रोज सकाळी उठल्यावर तुम्ही स्वतःला सांगितलं, मी सक्षम आहे, मी शिकत आहे, मी पुन्हा प्रयत्न करणार, तर तुमचा मेंदू हळूहळू त्यावर विश्वास ठेवायला लागतो. आणि विश्वास तोच यशाचा पहिला पाया असतो. कधीही स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नका. कारण दुसऱ्याचं आयुष्य पाहून स्वतःचा प्रवास थांबवणं ही सर्वात मोठी चूक आहे. तुमची स्पर्धा कालच्या स्वतःशी असली पाहिजे. आज तुम्ही कालपेक्षा एक पाऊल पुढे गेला तर तुम्ही जिंकत आहात. मित्रांनो, तुमच्या सभोवती कोण आहेत याचाही तुमच्या विचारावर परिणाम होतो. नेहमी नकारात्मक बोलणाऱ्या लोकांपासून थोडं अंतर ठेवा. कारण नकारात्मकता संसर्गासारखी पसरते आणि सकारात्मकता तीही तितकीच पसरते. चांगली पुस्तकं वाचा, प्रेरणादायी लोकांचं ऐका, निसर्गात वेळ घालवा, स्वतःशी संवाद साधा. हे सगळं तुमच्या पॉझिटिव्ह माइंडसेटला मजबूत करतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याची कथा अजून संपलेली नाही. आजचा संघर्ष उद्याच्या यशाची प्रस्तावना असू शकतो. आजचं अपयश उद्याच्या यशाची तयारी असू शकते. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या विचारांवर लक्ष ठेवा. कारण विचार सवय बदलतात, सवय स्वभाव बदलते आणि स्वभाव तुमचं भविष्य घडवतो. लक्षात ठेवा मित्रांनो, सकारात्मक विचार करणारा माणूस कधीच संकटापासून पळत नाही. तो संकटावर मात करायला शिकतो. आयुष्य बदलायचं असेल तर आधी विचार बदला. कारण प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात एका सकारात्मक विचारापासून होते.
नातं टिकवायचं असेल तर प्रेमापेक्षा काही सवयी जास्त महत्त्वाच्या असतात. नातं जोडणं सोपं असतं, पण ते मनापासून जपणं कठीण असतं. एक मजबूत नातं तयार करण्यासाठी सकारात्मक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विश्वास ठेवा. जर शंका असेल तर नातं कमकुवत होतं आणि विश्वास ठेवला तर नातं मजबूत होतं. स्पष्ट संवाद ठेवा. काही लोकांमध्ये म्हणजे त्यांना नातं टिकवायचं असतं, पण ते कधीच स्पष्टपणे मनातल्या भावना बोलून दाखवत नाही. मनात साठवून ठेवतात आणि मग त्याने हळूहळू मनं दूर होतात. त्यापेक्षा मनात न साठवता शांतपणे बोलायचा प्रयत्न करा. एकमेकांचा आदर करा. प्रेमातही आदर तितकाच आवश्यक असतो. चुका होतात. चुका प्रत्येकाकडनं होतात. प्रत्येकजण परिपूर्ण नसतोच, पण चुका माफ करायला शिका. आणि ह्या चुका का होतात? आपण समोरच्याबद्दल काही गैरसमज मनात ठेवले, त्याला जर विचारलं नाही, त्याच्याबद्दल जर गैरसमज वाढत गेले, तर ते नातं ऑटोमॅटिकच तुटतो. त्यामुळे सकारात्मक विचार ठेवा, पॉझिटिव्ह राहा आणि संवाद ठेवा. संवादाने प्रत्येक गोष्ट सॉल्व्ह होते. कौतुक करण्याची सवय लावा. छोट्या गोष्टींसाठीही धन्यवाद आणि छान केलंस म्हणा. वेळ द्या. म्हणजे नात्यांना वेळ देणं, लक्ष आणि जिव्हाळा लागतो. जर काही संकट असेल तर संकटात साथ द्या. चांगल्या काळात सगळे असतात, कठीण काळात जो साथ देतो तोच खरा. स्वतःही आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घेणारी व्यक्ती त्यांनाही आनंदी ठेवा. व्हिडिओमध्ये जी रेसिपी बघत आहात ती एक साधी भाजी आहे. डांगरची भाजी आणि बाजरीची भाकर. त्याच्यामध्ये मी एक पाव किलो डांगर घेतलंय. त्याची बारीक बारीक फोडी केल्या. ते 2-3 पाण्याने वॉश केलं. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं. तेल टाकून त्यात जिरे, मोहरी, लसूण, कढीपत्ता याची फोडणी दिली आणि त्यानंतर फोडणी तडतडल्यानंतर वरतून डांगराच्या फोडी टाकल्या
आणि वरतून लाल तिखट आपल्या म्हणजे आवडीनुसार, मीठ, धना पावडर आणि हळद हे सर्व टाकलं आणि वाफेवर एक 10 मिनटं वाफेवर भाजी झाली. आणि जी भाकर बनवली आहे, जर कोणाला बाजरीची भाकर बनवता येत नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून बघा. जे बाजरीचं जे पीठ असतं ते जेव्हा आपण घेतो ताटात किंवा मोठ्या परातीत, तर ते चांगलं व्यवस्थित मळायचं. म्हणजे आपण जेवढं जास्त व्यवस्थित मळू तर त्यामुळे आपली भाकर व्यवस्थित येते, म्हणजे ती तुटत नाही जेव्हा आपण ती बनवतो तेव्हा. जर आपण ते पीठ जर व्यवस्थित मळलेलं नसेल तर त्याची भाकरच बनत नाही. आणि जेव्हा आपण भाकर गॅसवर भाजतो, आजकाल सगळ्यांकडेच गॅस आहे, कोणीही चुलीवर वगैरे स्वयंपाक करत नाही, तर त्यानंतर जेव्हा ती आपण भाजतो दुसऱ्या साईडने, तर ती आपण गॅसवर टाकतो डायरेक्टली. तर ती गॅसवर न टाकता ती तव्यावरच म्हणजे भाजत जा. कारण गॅस जो असतो त्याच्यामध्ये काही विषारी घटक असतात आणि त्याचं कॉन्टॅक्ट डायरेक्ट भाकरीशी आलं तर त्याच्यापासून आपल्याला पण त्रास होऊ शकतो. सो तुम्ही डायरेक्ट तव्यावर पालथी घालून आणि थोडा वेळ गॅसवर ठेवू शकता, म्हणजे अगदी तव्यावर पण भाकर कडक होते. मी आहे गायत्री आणि माझं यूट्यूब चॅनल आहे गायू इन्स्पायर हब. जर तुम्हाला काही मोटिवेशन व्हिडिओ बघायचे असतील, जिम रिलेटेड व्हिडिओ बघायचे असतील, कुकिंग रिलेटेड व्हिडिओ बघायचे असतील, तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा. आणि काही नवीन मुलींना जर साध्या साध्या रेसिपी शिकायच्या असतील, म्हणजे अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवल्या आहे, तर त्या त्यांना शेअर करा. आणि माझं चॅनल असंच बघत राहा. थँक्यू. बाय बाय.